चीन में शुरू एचएमपीवी वायरस का संक्रमण अब अन्य देशों में भी फैल रहा है और वहीं भारत की ओर से इस संबंध में उपाय योजना के कड़े कदम उठाए गए हैं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जिला शल्य चिकित्सक ने क्या जानकारी दी। चीन में एचएमपीवी वायरस बड़ी तेजी से फैल रहा है और अब इस वायरस के अन्य देशों में भी फैलने के आसार बढ़ गए हैं और अनेक देशों में अलर्ट जारी कर दिया गया है। हमारे देश में भी इस वायरस को लेकर अभी से उपाय योजना किए जा रहे हैं। महाराष्ट्र सरकार की ओर से भी आवश्यक दिशा निर्देश जिलों को दिए गए हैं और पूरी तरह इस संबंध में दक्षता लेने की बात कही गई है। चंद्रपुर में भी इसके संबंध में तमाम तरह की उपाय योजनाएं शुरू हो चुकी है। तो आइए सुनते हैं इसके संदर्भ में जिला शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोडे ने क्या जानकारी दी। सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आरोग्य विभागामार्फत ज्या काही आम्हाला गाईडलाईन्स आणि सूचना आलेल्या आहेत एचएमपीव्ही व्हायरसच्या अनुषंगाने, त्यामध्ये आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत किंवा या संदर्भामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस तयार करा। त्यामध्ये या व्हायरसचे जे काही लक्षणं आहेत त्याबद्दल लोकांना सांगा आणि जी काही हॉस्पिटल लेवलला ज्या काही तयारी लागतात त्याची तयारी करून घ्या, अशा सूचना आम्हाला सुचवलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही तसे कार्यवाही केलेली आहे त्याच्यावरती आणि त्याचं नियोजन करतो आहोत। कोविड होतं त्याप्रमाणे एवढा व्हिरुलंट नाही आहे तो, तर तो त्याचं मॉर्टॅलिटी पण कमी आहे आणि याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणाच्या संदर्भामध्ये त्याला ताप येतो, खोकला येतो, स्नीझिंग होते किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात त्यांना, तर ते एवढे काही प्रॉमिनंट नाही आहेत मागच्यासारखे कोविडसारखे। तर त्या अनुषंगाने आमच्या तयारी झालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना जनतेमध्ये काय करावं काय करू नये या संदर्भामध्येही आमच्या वरिष्ठांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही त्या खाली पर्क्युलेट करतोय आणि त्याच्यामुळं जनतेपर्यंत ही माहिती जाईल आणि जनता स्थिर राहील यामध्ये आणि सर्व सेवा त्यांना शासन उपलब्ध करून देईल। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।